तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत मसल्यामध्ये. तर लहान मुलांची जी शाळा आहे, शाळेचा वनभोजन आहे. आणि आम्ही 3 रिक्षावाल्याने असं ठरवलेलं आहे की शाळेतल्या मुलांना काहीतरी खाऊ द्यायचा. तर त्यासाठी आम्ही आज त्यांना आम्ही एक जेवण म्हणून देणार आहोत. तर 3 रिक्षावाले आम्ही चालत मसल्याला. आता मसल्यामध्ये सामान खरेदी करून घेऊन येणार आणि जेवण बनवणार. आणि मुलं प्लस शिक्षक प्लस 3 रिक्षावाले असे मिळून आम्ही वनभोजन करणार आहोत. तर खूप आज इंटरेस्ट म्हणजे चांगला ब्लॉग होणार आहे. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. आत्ता मसल्यामध्ये एंट्री मारलेली आहोत. बघा, ओरिजिनल गाडी, ओरिजिनल गाडी लालपरी. मसला मार्केट. मसला मार्केट बरे हो ना. नमस्कार सर. हे आपले चिकनवाले आहेत. नमस्कार. आता भाईने आम्हाला बघा रिजनेबल भावामध्ये रिजनेबल भावामध्ये आम्हाला चिकन वगैरे दिलं आहे. तर आता मी 6 किलो चिकन घेतलेलं आहे. आणि त्याच्या बाजूलाच आहे बघा मच्छी मार्केट आहे. हे बघा हरचंद्र किराणा स्टोअर, त्यांचा दुकान आहे. मसला बाजारामध्ये यांचं दुकान आहे मसल्यामध्ये. त्यांच्याकडे सर्वच प्रकारचे साहित्य भेटतात. मिरच्या म्हणा, नारळ, हा मिरच्यांचा स्टॉक आहे. लसूण आहे, कांदे, बटाटे, सर्वच गाणे. हे बघा, हे दुकानचे मालक आहेत, मालक. आणि बघा एवढ्या स्वस्त आणि मस्त भावामध्ये सर्व प्रकारची वस्तू घेत. मला खूप भारी वाटतं की आपल्या मराठी माणसाचं दुकान पाहायला लागलेलं आहे. खूप अभिमान वाटतो. तर फायनली आम्ही मसल्यामधून इथे आलो आता आमच्या शाळेमध्ये. तर मुलांना लागली आता भूक. तर त्यांना नाश्ता वगैरे घेऊन आम्ही आलेलो आहोत. आणि पुढची प्रोसिजर आहे ती पुढे तुम्हाला दाखवणार आहे. आता सर आणि मुलं नाश्ता करतात. आता हे आमचे सर आहेत, मुस्ताफक सर. मुलं आहेत, आमची शाळा आहे. ह्या साईडला वडापाव आहेत. मुलांना सध्या नाश्ता आणि पुढचा कार्यक्रम चालू. आमची शाळेतली मुलं आता नाश्ता करतात. हे वडापावची टेस्ट कशी आहे? असं करा. मुलांना भूक लागली तर म्हटलं काहीतरी बोला नाश्ता घेऊन जाऊया आपण. चिकन 6 किलो. हे आहे दही, कांदे, तांदूळ, हे मसाले सर्व, लिंबू, तेल, कोंबडा, अद्रक. हा सर्व आज शाळेचा वनभोजन आहे. 3 रिक्षावाल्यांनी दिले. 3 रिक्षावाल्यांनी शाळेला वनभोजन दिलेलं आहे मुलांसाठी. मुलं बी कामाला लागलेले आहेत फुल जोशामध्ये. आणि सर कोमामध्ये आहेत. वामामध्ये नाही, तुमच्यामुळे जोडी असेल ना. ती पोराला गेली साफ करा.
गावाचं जेवण जरा आमची चुकी झाली काल आणायला पाहिजे ना त्याला नाव आहे सर्व तयारी झाली आता. सर्व गाडीमध्ये आम्ही सगळं साहित्य घेऊन चाललेलो आहोत. आता टोटली साहित्य सर्व गाडीमध्ये बसलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत मुलांबरोबर आता नदीवरती आम्ही चाललेलो आहोत. तिथे आता जेवण बनवणार मुलांसोबत. मुलं बी खाणार, सर बी खाणार आणि आम्ही बी खाणार. एक एन्जॉय म्हणून वनभोजन करणार. चला तर पुढे तुम्हाला दाखवतो. गाडी चालली घुंगराची हो. पहा, हे पहा, अशा रस्त्यामधून आम्हाला जावं लागतो. आणि मित्रांनो, गावी तुम्ही बोलाल तर एक नंबर वातावरण. असं थंड वातावरण आहे बघा. हे जांबाचं झाड आहे. आता मे मध्ये तो त्याच्यावरती जांब होतील. ह्या झाडावरती जांबाचं झाड आहे. जांब, गावठी जांब. वन भोजनासाठी खटपट करणारे रिचा शिंदेबाई. सर्व साहित्य आता ज्या ठिकाणी आम्ही येणार होतो त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत. आता आग लावायला सुरुवात केलेली आहे. हिला गावठी चूल बोलतात, गावठी चूल. जंगलातील नॉनस्टॉप पाणी. ह्याला कॉकच नाही बंद करायचं, नॉनस्टॉप आहे. आणि एकदम थंडगार वातावरण आहे इथे. मस्त आहे लोकेशन मित्रांनो. ही इथं सुपारी झाली वरती, झाडावरती सुपारी झाली इथे. हे नारळाची झाडं वगैरे आहेत. मागे ते छान सुंदर वातावरण आहे. निसर्गरम्य वातावरण. कोकण ही कोकणातली अशी खासियत आहे मित्रांनो. आणि हाच वनभोजन ही कधीतरी लहान मुलांसारखं जीवन जगायलाच पाहिजे. हे पहा, हे शाळेतली मुलं आम्ही घेऊन आलो वन जेवणाला. ती साफसफाई आता करतात. आम्ही तिकडे जेवणाचा कार्यक्रम करत आहोत. आणि हे आमचे आहे ग्रामदेवता, गावाची ग्रामदेवता. हे गावदेवी माते की जय. साफसफाई असे करत असतो. थोडीशी झाडाची फुलं वगैरे पडलेत. मी आमच्या पद्धतीने घरी बनवलेला चहाचा आहे. तो आता वन भोजनासाठी घेऊन आलेला आहे. तर त्याचा स्वाद दाखवते बघा. हा, एक नंबर. या अजून तरी धरूनच ठेवला पियेपर्यंत. एक नंबर आहे, एक नंबर. हे बॉटल आहे ना सर्वांकडे. ए घे तुला ग्लास पाण्याला आहे ना तुला. ह्याला सगळ्यांना ग्लास द्या. कुठं ए लावायचा गेला कुठं. व्हिडिओ काढायचा. करवंद नाही त्याच्यामध्ये, करवंद खातात म्हणले ते. इकडे या, इकडे या सर्वजण.
या इकडे रे. काय बोला कसला आवाज काढतोय रे दक्ष? हा कशाचा? पानाचा नाही बे. आवाज आवाज काय तरी काढत. कसं वाटतंय निधी इकडे येऊन? होय. हा ए, तुला रुद्राक्षी भूक लागली आहे का? हे तुझी गडबड. हा भूक लागली नाही तुम्हाला? जेवणार नाही? तुम्हाला लागले का रे भूक? भूक लागली आहे का? भुका मग. ते काय हे पहा सलाड बनवले आहे. कांदा, काकडी, टोमॅटो. ए बाला कसा झाला आहे रसा? हा सर, मगर सर हो काय? एक नंबर. हो ना. सुका वाला एक नंबर. पहा, आमचे सर आहेत हे. आणि सर असून पण जीवाभावाचे मित्रच आहेत ते. तर वन भोजन आमचं चालू आहे आता सध्या. सर काय म्हणताय? एक नंबर. हो ना. जबरदस्त. हो काय मुस्तफा सर? एक नंबर झाले सर्व. हो ना. हा रस्सा पण आणि हा सुका पण. हो काय. हा क्वालिटी एक नंबर. ए मुलांनो कसं झालं रे? सर्वांना तिकडे भेटलं काय? मस्त ना. तुम्हाला भेटला? नाही ए बाल्या कसा आहे? हा हो ना. 1 2 3 तिला भेटला 3 बाकी आहे इकडे. हे आमचे सहकारी मित्र आहेत. हे आमचे रिक्षावाले हरीश बांद्रे. ते हे रिक्षावाले बाजूला. ते दुर्गवले. काय कमी नाही मित्रांनो, फक्त ही अशी मजा फक्त गावाकडेच असते हो. शहरामध्ये मजा अशी नसते. मुलं बी आणि सर बी. तर असं झाला रसा एकदम झणझणीत झाला मित्रांनो. तर सर बी पुरं बी. आता आमची नंतर बारी आहे करायची, तर तुम्हाला दाखवतो. नंतर सांगतो तुम्हाला कसं होतं रस्ता झाला तर. म्हणजे हा एन्जॉय करायचा हा वयच असतो. एक लहान मुलांमध्ये आपण एन्जॉय करणं आणि मोठ्या झाल्याच्या नंतर एन्जॉय करायला भेटत नसतो आपल्याला. एकदा वय निघून गेल्याच्या नंतर काहीच होऊ शकत नाही. आता बरं दिसतंय. आता दिसतात करा. तुम्ही का खात नाही? हो? तुम्ही का खात नाही? आम खाले घ्या. का नका मग? घ्या हो घ्या. थोडं तरी घ्या. घ्या घ्या. तर मंडळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक जेवून झालेले आहेत. आता आम्ही 3 रिक्षावाले आणि आमचे सहकारी मित्र आणि तिकडं त्या रिक्षा शिंदे वहिनी बसले जेवायला.
आणि ही 2 फक्त मुलंच राहिले ते टुकू 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 खातात ते बोलले आम्ही दाबा के तिला द्या सर. या ऋषी आणि हे बघा अस्सल भाकऱ्या गावठी भाकरी भाऊ भाकरी घे. अगोदर काढल्या नाही मग भाकरी आता काढल्या खजाना अभी खुल गया. सर याच्यामध्ये रसा हमको मालूम ही नहीं था. ह्यांना पण द्या रसा याच्यामध्ये. ही वाटी कोणाची मग? ते ठीक आहे. हो ही वाटी जेवायची. पण द्या. कोणाची आहे पण ती पोरं सोबती. काम घेतलं काय चिकन भरपूर झालं सर. आमचं जेवण झालेलं आहे. जेवण होऊन थोडं सरांनी आता रेक्स तुमच्याकडे सर काय म्हणतात मठ्ठा मठ्ठा ओके मठ्ठा आमच्याकडे याला चहाच बोलतात. तर आता याचा मठ्ठाचा स्वाद घेताना शिक्षक प्लस मुले प्लस रिक्षावाले आता झालं मठ्ठा खास खास